रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तरे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे. असे सुरस अविठ पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा 6वा दिवस. गेली 5 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सर्व भाविकांच्या एकोप्यानं सर्वांचं श्रद्धास्थान थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणे गुरुदेव मारुती बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा. यामध्ये सर्वांच्या वतीनं हरिभक्तिपरायण महेशजी महाराज माकणीकर यांनी मला दिलेल्या निमंत्रणामुळे गेली 5 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित आज पूजनीय महाराज त्यांनाही मनोभावे वंदन करतो. सगळी फडकरी मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, पाटील मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे. सीताहरण. आज नियोजित वेळेत आपणाला लंका दहन पर्यंत पोहोचायचं आहे. सीतामाईच्या सांगण्यावरून श्रीरामाच्या मदतीला निघालेले लक्ष्मणजी आणि मारीचीला मारून वापस येत असलेले रामजी. 2 बंधूंची भेट अरण्यामध्ये झाली तेव्हा अपराधी भाव लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर आहे. श्रीरामाच्या खाली मान घालून लक्ष्मणजी उभे आहे. चिंतातूर चेहऱ्यानं रामजी पाहत आहे. जंगलातली घटना, कोणीच बोलत नाही. अपराधी चेहरा लक्ष्मणाचा का? दादा सांगून गेले होते वहिनीला सोडून कुठं जाऊ नको, तरी मला यावं लागलं. अपराध घडला हा चेहऱ्यावर भाव. प्रभूच्या चेहऱ्यावर चिंता आहे की याला सांगितलं होतं निशाचर लोग घूमते हैं तो सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना, तरी का आला? शेवटी रामचंद्रच विचारतायत, लखन वर बघितलं नाही? मर्यादा. वर बघितलं नाही, खाली बघू ना. जी भैया, आपको कहा था निशाचर लोग घूमते हैं जंगल में तो सीता को अकेली छोड़ के कहीं मत जाना. आने वाला नहीं था भैया, क्यों आया है? भाभी जो शब्द बोली मैं आपके पास नहीं बोल सकता भैया करके आना पड़ा. तो लखन निश्चितर निकर फिरई बन माही मम मन सीता आश्रम नाही. आता माझ्या मते सीता आश्रमात नाही. आणि दोन्ही बंधू तिथे आले जिथे आश्रम. पंचवटीची घटना. गोदावरी तट आश्रम जेव्हा आश्रम देखा जानकी ही ना. आश्रमामध्ये पाहिलं तर सीता नाही. मग दोन्ही बंधूचा आक्रोश सुरू झाला. लक्ष्मणानं तर टावच फोडला. भाभी प्रभूजी, सीते भाभी, सीते भाभी, सीते. गुण खाने जानकी सीता, ये गुण खाने जानकी सीता, ये गुण खाने जानकी सीता, ये गुण खाने जानकी सीता. रूपशील व्रत नेम पुनीता, रूपशील व्रत नेम पुनीता. रूपशील
व्रत नेम पुनीता रूपशील व्रत नेम पुनीता हे गुण खानी जानकी सीता 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 लक्ष्मण समझाए बहुभाती लक्ष्मण समझाए बहुभाती लक्ष्मण समझाए बहुभाती लक्ष्मण समझाए बहुभाती पूछत चले लता तरुपाती पूछत चले लता तरुपाती पूछत चले 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 राम लता तरुपाती हे गुण खानी जानकी सीता हे गुण खानी जानकी सीता रूपशील व्रत नेम पुनीता रूपशील व्रत नेम पुनीता हे गुण खानी जानकी सीता हे गुण खानी जानकी हे गुण खाणी जानकी सीता रूपशील व्रत नेम पुनीता लक्ष्मण समुझाए बहु भांति। भैया रोना नहीं, कुछ दिनों के बाद मिल जाएगी भाभी। पूछित चले लता तरुपाती। हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृगनयनी खंजन शूक कपोत मृग मीना मधुपटिकर कोकिल प्रवीणा कुंद कली दाड़िम दामिनी कमल सरद शशि अहि भामिनी वरुण पास मनोधन हंसा गज केहरी निज संत प्रशंसा श्रीफल कनक कदली हर्षाई नेकुन संक सकुच मन माही सुनी जनक जानकी तेहि बिनु आजु खर्ष सकल पाई जनु राजो किमि सही जात अनक तेहि पाई प्रिया बेगी प्रगसी कशी नाही यही विधि खोजत बिलपत स्वामी। अशा प्रकारे सीतामाईचा शोध घेत 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 प्रभू विलाप करीत निघाले। प्रभू जास्त रडतात बरं का पाटील। कुठे? लता तरु हे दोन शब्द मजेदार आहे। वृक्ष आणि वेल, ज्या झाडाला वेल बिलगली तिथं जास्त रडतोय जगाचा बाप। का? अरे वृक्षांनो तुम्ही पुरुषार्थी आहात, तुम्ही तुमची वेल सांभाळून ठेवली रे भाऊ, माझी कोण्या राक्षसानं नेली। पूछत चले लता तरु पाती। बरं रडताना वर पाहत नाही, खाली पाहत नाही का? प्रभूचे डोळे डबडबलेले आहेत। प्रभूला वाटतं डबडबल्या डोळ्यानं वर बघाव तर माझा पूर्वज सूर्यनारायण आहे। सूर्याला काय वाटल? माझ्या वंशात रडकच पोर जन्माला आलं। वर पाहत नाही। खाली का नाही पाहत? खाली सासूबाई आहे। अरे पृथ्वी कोण आहे? सीतेची मम्मी आहे म्हणजे पृथ्वीचा जावाई लागतो ना राम। रामचंद्राला वाटतं डबडबल्या डोळ्यानं खाली बघावं तर सासूचा गैरसमज होईल, तिला वाटेल धनुष्य तोडलं। त्या दिवशी वाटलं होतं कर्तबगार रडकाच जावाई निघाला। खाली नाही पाहतायत, वर नाही पाहतायत। यही विधि खोजत बिलपत स्वामी आगे परा गीधपती देखा। पुढे दोन्ही पंख तुटलेला, रक्तानं माखलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गीध पक्षी जटायू कोण? महाराष्ट्रात प्रभू पंचवटीला आले त्या पहिल्या दिवशी ज्याच्या सोबत मैत्री झाली होती पाटील, तो मित्र
या अवस्थेत पाहला रक्ताच्या थारोळ्यात पंख बाजूला जगाचा बाप खाली बसला, मांडी घातली आणि जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जेव्हा जटायूवरून प्रेमानं हात फिरवला, कर सरोज शिर परशव कृपा सिंधु रघुवीर निरखी राम छवि धाम मुख विगत भई सबती। जटायूवरून प्रेमानं हात फिरवला, अंगामध्ये वीज चमकावी तसं चैतन्य संचरलं, प्रभूचा हात होता तो। आणि डोळे उघडले, डोळे उघडून वर पाहिलं, काय दिसलं? गुंडाळील्या जटा तोची माथा फेटा, गोजीरा गोमटा रामचंद्र। बापरे, भगवंताच्या मांडीवर माझी मान, जटायूच्या डोळ्याला धारा लागल्या। बसा सेठजी, मांडीवर घेतलेल्या जटायूला म्हणतोय देव, बरं का, आम्ही आमच्या काकाला नाही काका म्हणत, जरा हे लक्षात घ्या। कारण जटायूला दशरथजी भाऊ मानत असे। बऱ्याच वेळेला दशरथ राजाला युद्धात मदत जटायूने केली होती म्हणून भाऊ म्हणत असे। आणि म्हणून रामचंद्र, काका ही तुमची अवस्था कोणी केली? नाथ दशानन यह गति कीनी, ते खल जनक सुता हरिलेनी। लय दक्षिण गय गुसाई, बिलपति अति कुररी की नाई। ही माझी अवस्था दशाननानं केली, रावणानं नाही म्हटलं। एक एक शब्द पहा, त्या त्या शब्दात तक्रार आहे। दशानन का शब्द वापरला? अन्याय आहे तुमच्या राज्यात प्रभू। ज्याला एकही तोंड माणसाचं दिलं नाही, ज्याला 10 तोंड दिली, काय केलं? ज्याला 10 तोंड दिली ते एका महिलेचं अपहरण करणारं निघालं। ज्याला एकही तोंड माणसाचं दिलं नाही ते अपहरण कर्त्यावर तुटून पडणारं निघालं। पुन्हा मलाच विचारता कोणी अवस्था केली? 10 तोंडाचा केला तुम्ही, त्याने केली। नाथ दशानन यह गति कीनी, ते खल जनक सुता हरिलेनी। लय दक्षिण दिशी गयहु गुसाई, दक्षिण की ओर गया है। आणि पुढचे शब्द आहे का? बिलपती अति कुररी की न्यायी। कुररी शब्दाचा अर्थ मराठीत महात्माजी टिटवी होतो। टिटवी, टिटवी माहित आहे ना तुम्हाला? टिटवी वरडायला लागली की अख्खं रान उठवतं, एकटी टिटवी। जटायू सांगतो जशी टिटवी वरडते ना प्रभू, तशी माझी सीता माय वरडत होती, दौडो बचाओ दौडो, बिलपती अति कुररी की न्यायी। आणि मी धावलो मालक, पण ताकदीला कमी पडलं। एकच इच्छा होती प्रभू, या जन्मी माझी सीता माय कोणी चोरून नेली हे मालकाला सांगता यावं, एवढ्यासाठी प्राण राखून ठेवले होते। आता सुखानं मरतो, चलत चहन अब कृपा निधाना, दर्श लागी प्रभू राखई प्राणा। काका तुम्हाला जिवंत ठेवतो। नाही मालक, का? मी ऐकलंय काय? 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता। 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला, पाणी पाजायला 4पैकी एकही नव्हतं। त्याचा थोरला पुत्र राम, त्याच्या मांडीवर माझी मान, हा मरायचा चान्स मी नाही सोडणार। कारण जागर नाम मरत मुख आवा, जागर नाम मरत मुख आवा। जागर नाम मरत मुख आवा, जागर नाम मरत मुख आवा। अधम मुक्त होई स्तुति गावा, अधम मुक्त होई श्रुति गावा। अधम मुक्त होई स्तुति गावा, अधम मुक्त होई श्रुति
गावा सागर नाम भरत मुख आवा 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 सोममलोचन गोचर आगे सोममलोचन गोचर आगे सोममलोचन गोचर आगे सोममलोचन गोचर आगे राखो दे नाथ की खागे राखो दे नाथ की खागे सागर नाम भरत मुख आवा सागर नाम भरत मुख आवा अथमयि मुक्त होई श्रुति गावा अथमयि मुक्त होई श्रुति गावा सागर नाम भरत मुख आवा जाकर नाम मरत मुख जाकर नाम मरत मुख आवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही त्याच्या मांडीवर मान ही संधी सोडणार नाही मालक जलभरी नयन कही रघुराई प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या मांडीवरच्या जटायूला म्हणतायत काका परहित बस जिनके मन माही तिन कहू जग दुर्लभ कछु नाही तनु तजी तात जाहू मम धामा देऊ काह तुम पूर्ण कामा परहित बस जिनके मन माही तनु तजी तात जाहू मम धामा बरं का सेठजी मम धामा म्हणजे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम थोडा विचार करा दोन्ही ग्रंथ पूजनीय आहे महाभारत आणि रामायण दोन्ही महान आहे तरी बरेच लोक म्हणतात तुम्ही रामायणच का सांगता महाभारत का नाही सांगत अरे महाभारत सांगायची गरजच नाही महादेवराव घराघरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत महाभारतच घुसले ते काय सांगायची गरज आहे फरक काय आहे एकाच वाक्यात सांगतो माझं ते माझं भावाचं तेही माझं हे महाभारत भावाचं ते भावाचं माझं सुद्धा भावाचं हे रामायण माझं ते माझं भावाचं तेही माझं हा दुर्योधन भावाचं ते भावाचं माझं सुद्धा भावाचं हा भरत गरज आम्हाला भरताची आहे दुर्योधनाची नाही महाभारतातले भीष्म रामायणातले जटायू साम्यता सांगतो हा पाटील गुरुजी शिकवायचे आणि शाळेत आपल्याला जोड्या लावा जोड्या तशा जोड्या लावा इकडे महाभारत इथं गुरुजी बसले असतील इकडे महाभारत शब्द इकडे रामायण शब्द जोडी लागली महाभारतातले भीष्म इकडे जटायू पुन्हा जोडी लावा भीष्मा पुढे वस्त्रहरण जटायू पुढे सीताहरण इथपर्यंत आलो आपण जोड्या चालू आहे ना आता शाळेत आहे समजायचं ना काय फरक काय पडतो कल्पना करा ना बरं जटायूच्या पुढे सीताहरण आहे तो लंकेचा रावण आहे जंगलातली घटना आहे भीष्माच्या पुढे वस्त्रहरण आहे ते घरातलेच पोरं आहे आणि वाड्यातली घटना आहे हे दोन प्रकार पहा कोण करतंय वस्त्रहरण वाड्यातलेच कौरव कुठले बाहेरचे आहे का वाड्यातलेच पोरं वाड्यातल्याच पोरीचं वस्त्रहरण वाड्यात करतात भीष्माचार्याच्या समोर हा लंकेचा रावण
जंगलात सीताहरण करतो जटायूच्या समोर. बर, भीष्माचार्याला हत्यार हातात घ्यायची गरज आहे का? उठून उभा राहिला असताना भीष्माचार्याने एक आवाज दिला असता, खबरदार दुःशासन. लटलट लटलट कापला असता आणि एका आवाजात बिचारीचं वस्त्रहरण थांबलं असतं. एवढं वजन भीष्माचार्याच्या शब्दाला होतं, तरी म्हातारं बघत बसलं, पण एक शब्द नाही बोललं. उलट जटायूला माहिती आहे सीतेला चोरून नेणारा रावण बलवान आहे, त्याच्या समोर मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही, तरी तुटून पडला. काय झालं? एकही शब्द भीष्म बोलले नाही. वस्त्रहरणाच्या वेळी बाणावर पडून मरावं लागलं पाटील. आणि हा जटायू तुटून पडला रावणावर, परमेश्वराच्या मांडीवर मरण आलं. दोघातला फरक लक्षात. परहित बस जिनके मन माही तिन कौ जग दुर्लभ कछु नाही, तनु तजी तात जाऊ मम धामा. काका, आता स्वर्गाला जाल तुम्ही, पण तिथं गेल्यावर माझे वडील भेटतील, दशरथ राजे. पण विनंती असेल माझी, सीता चोरीला गेली असं माझ्या बापाला सांगू नका. का? वाईट वाटेल त्याला. तो कर्तबगार होता, पराक्रमी होता, शूर होता. देवाच्या राजाला, इंद्राला युद्धात मदत करायला माझा बाप इथून जात होता. वाईट वाटेल की माझी सून चोरीला गेली, 4-4 पोरं माझे काय करतात. तुम्ही अजिबात सांगू नका काका. मग मी रावणाला परिवारासहित उद्या दुपारी 5 वाजेपर्यंत तिथं पाठवतो निरोप. सीताहरण तात जणी काय पिता सन जाई. सीताहरण तात जणी काय पिता सन जाई. जो मैं रावण कुल सहित कई दसानन आय. श्यावर रामचंद्र की जय, मापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.